नमस्कार, मी सागर पाटील. महाराष्ट्राचा आवाज या निश्चयामध्ये आपलं स्वागत करतो. मी आता एक कामोठे या ठिकाणी आणि आपल्यासोबत आहेत चंद्रकांत नवले सर आहेत, जे प्रभाग क्रमांक 11 क मधून उभे आहेत आणि त्यांची निशाणी ट्रक आहे आणि ते शरद पवार गटाचे अपक्ष उमेदवार आहेत. तर स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. हो. काय वाटतं, कसा प्रचार चालू आहे, कसा लोकांचा रिस्पॉन्स आहे? रिस्पॉन्स फार चांगला आहे. लोकांना लोकांना आम्ही आमच्यावरती झालेला अन्याय, पक्षावरती झालेला अन्याय हा समजून सांगितला आणि लोकांच्या लक्षात आलं की जो माणूस इतके दिवस झालं पक्षामध्ये काम करतोय, पक्षाच्या सर्व यंत्रणेमध्ये सहभागी आहे, परंतु काही विघ्न संतोषी लोकांमुळे आमचं झालेली जागा ही आमची कापून दुसरं कोणाला देण्यात आली. एकाच पक्षाला 5-5, 6-6 जागा दिल्या आणि आमचा एवढा मोठा पक्ष आहे, पवारसाहेबांचा पक्ष आहे, आदरणीय पवारसाहेबांचं नाव आहे, त्यांना मानणारा फार मोठा वर्ग ह्या कामोठ्या शहरामध्ये आहे. परंतु आमच्या पक्षावरती झालेला अन्याय आम्हाला सहन झाला नाही. आम्ही जे आज इलेक्शनला उभं राहिलो, हा आम्हाला तिकीट भेटलं म्हणून नाही, आमच्या पक्षावरती अन्याय झाला, आमच्या पक्षाला डावललं गेलं, आमच्या पक्षाला कुठंतरी कमी लेखलं गेलं. म्हणून आम्ही जिद्दीनं आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या मदतीनं आम्ही आज अर्ज भरलेला आहे आणि इलेक्शन लढत आहे. नक्की सर, आपल्या याच्यावरती दिनेश लंके साहेबांचाही फोटो आहे, तर कोण राष्ट्रवादीचा कुठला मोठा नेता येणार आहे आपल्या प्रचारासाठी आलेला आहे? प्रचार काय झालं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेचे इलेक्शन लढत आणि प्रत्येक नेत्यावरती जबाबदारी दिली. माझं कोल्हे साहेबांशी बोलणं झालं, त्यांच्यावरती पुणे जबाबदारी आहे. लंके साहेबांशी बोलणं झालं, त्यांच्याकडं नगरची जबाबदारी आहे, मुंबईमध्ये जबाबदारी आहे. आणि काय असतं, शेवटी चिन्हावरती इलेक्शन नसलं की काही लोक यायला पण थोडंसं अडचणी असतात. महाविकास आघाडीत आपल्यामुळं महाविकास आघाडीमध्ये कुठं वातावरण खराब व्हायला नको म्हणून आम्ही पण त्या गोष्टीवर जास्त जोर न देता, परंतु सगळ्यांचा पाठिंबा आहे. काल भावनाताई स्वतः येऊन गेल्या, सगळ्यांचे फोनवरती बोलणं होतं आहे, सगळ्या प्रकारचं सहकार्य आम्हाला पक्षाकडनं भेटते. परंतु चिघ्न नसल्यामुळे पण काही गोष्टी अडचणी असते आणि महाविकास आघाडी आहे. आमचे काहीतरी 2-3-5 ज्या आम्हाला जागा भेटल्या त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढवतो आहे. तर आमच्या वैयक्तिक माझ्यामुळं आमच्या पक्षाला किंवा जे सहकारी आमचे उभे आहेत ते सहकारी आहेत आमचे, त्यांना कुठे अडचण नको म्हणून आम्ही थोडंसं हे करतो आहे. पण आमचा प्रचार जोरात चालू आहे, लोकांचा रिस्पॉन्स चांगला आहे आणि आम्हाला नक्की त्याच्यामध्ये यश भेटेल असे आम्हाला हे. सर, प्रभाग क्रमांक 11 क मधील लोकांना काय तुम्ही संदेश देऊ शकता? नक्कीच संदेश देऊ शकतो. आम्ही लोकांसमोर गेलो, लोकांना पर्याय दिला. बघा, नुसतं जनतेला नाव ठेवून होणार नाही. जर सगळेच एकासारखे लोक असतील, म्हणजे सगळे मोठे पैशावाले किंवा सगळ्या प्रकारची लोक असतील तर होणार नाही. आपण लोकांना पर्याय दिलेला आहे, जर तो लोक नक्कीच स्वीकारतील. सर, आणखी एक प्रश्न, जे आपल्यासमोर महाविकास आघाडीचे किंवा महायुतीचे उमेदवार स्ट्रॉंग आहेत आणि तुम्ही आहेत, काय वाटतं, काटेकाट मुकाबला बघायला भेटेल प्रभाग क्रमांक? नक्कीच बघेल. बघा, रिझल्ट काही असू शकतो पण वन साईड गेम होणार नाही. हा क्रिकेटच्या मैदानासारखा खेळ आहे. लाचच्या चेंडूपर्यंत, लाचच्या बॉलपर्यंत आम्ही रणांगण लढवणार आहोत आणि क्रिकेटसारखं मुकाबला. हो, नक्की तुम्ही बघाल. 16 तारखेला तुम्हाला ते दिसून येईल. अगदी जे काय होईल पण ते घासून होईल. वन साईड नक्कीच होणार नाही, याचं आम्ही तुम्हाला खात्री देतो. नक्कीच सर, पनवेल महानगरपालिकेचं इलेक्शन आहे आणि या मतदारांच्या यादीमध्ये महिलांचाही मोठा सहभाग आहे आणि महिलाच हारजीतचा मार्जिन ठरवणार आहे. 100%. त्या महिलांबद्दल काही सांगू शकता? महिलांना काय आव्हान? नक्कीच महिला बघतायत. आज इथली जी दुरावस्था झाली शहराची, पाण्याचा प्रश्न, भयंकर प्रश्न पाण्याचा इथं निर्माण झालेला आहे. आज टँकर भेटत नाही, टँकरला पाणी भेटते. आज काही उमेदवार मी असं ऐकले की स्वतः स्वखर्चाने टँकर पुरवतात, पण ते कधीपर्यंत? 15 तारखेपर्यंत. 16 तारखेला कोणी पुरवायचा? बरं, इथं गावच्यासारखा काय पर्याय नाही आहे की चला बाबा, नाही घरामध्ये पाणी, नाही नळाला पाणी, तर चला बाजूच्या विहिरीवरती गेलो, 2 बादल्या भरून आणल्या, काम चालवलं. असं तर होऊ शकत नाही. इथं नगरपालिकेला पाणी देणंच आहे. परंतु पाण्याची हे लोक फक्त शहराचं नियोजन करतायत. तुम्हाला लोकवस्ती वसवण्यासाठी प्लॉटिंग करतायत, बिल्डिंग बनवत आहेत, लोक राहायला येत आहेत, एवढं मोठं एअरपोर्ट झालं, पण पर्याय काय नाही. जे आजूबाजू धरणं आहेत त्याच्यातला गाळ काढणं असेल, त्याची उंची वाढवणं असेल किंवा जे काही गरजा आहेत ते करतच नाही आहेत. हे सरकार फक्त ज्या गोष्टीमधनं पैसे भेटतील अशाच गोष्टी केल्या जातात. सर्वसामान्य जनतेच्या गोष्टी याच्याकडे हे लोक जाणूनबुजून दुर्लक्ष करतात. नक्कीच आपल्यासोबत आहेत चंद्रकांत नवले सर आहेत, त्यांनी छान माहिती दिलेली आहे. एक शेवटचा प्रश्न सर, काय वाटतं याच्यामध्ये कांबोट्याच्या रहिवाशांबद्दल आणि मतदारांबद्दल काहीतरी धक्कादायक निर्णय देऊ शकतात? 100% निर्णय देऊ शकतात. आम्ही लोकांना पर्याय दिलेला आहे. बघा, पर्याय तुमच्या ताटामध्ये जर 2च भाजी वाढली तर लोक काय करणार? त्याच खायला लागणार. पण आम्ही 3ऱ्या भाजीचा पर्याय दिलेला आहे, तो लोक नक्की तो स्वीकारतील. पर्याय दिला की लोक स्वीकारतात. पर्याय नाही दिला लोकांना तरी आपण जनतेला नाव ठेवू शकत नाही ना. तर आम्ही लोकांना पर्याय दिलेला आहे आणि तो लोक पर्याय स्वीकारतील याची आम्हाला नक्की खात्री आहे. नक्कीच आपल्यासोबत चंद्रकांत नवले सर आहेत, जे अपक्ष उमेदवार आहेत, छान माहिती दिली त्यांनी. कॅमेरामॅन दिलीप गायकवाड सोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज. धन्यवाद.